रंकाळा तलावाच्या सभोवताली अतिक्रमणाचा गराडा पडलाय। त्यात भर म्हणून टॉवर जवळ लॉनच्या जागेत अनाधिकृत 20 टपऱ्या बसवल्या होत्या। याबाबत शहरवासियांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानं महापालिका अतिक्रमण विरोधी विभागाला जाग आली आणि आज सकाळी टपऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली। महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईनंतर संबंधितांनी त्या टपऱ्या काढून घेतल्या। राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं रंकाळा चौपाटीवर टपऱ्या लावण्याचा हा प्रकार जनरेट्यामुळे उधळून लावला। कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। त्यामुळे तलावाचं सौंदर्य खुललंय, तर दुसऱ्या बाजूला रंकाळाच्या सभोवतालीचा रस्ता टपऱ्यांनी भरून गेलाय। सलग सुट्ट्यांचे दिवस हेरून ताराबाई रोडवरून रंकाळा चौपाटीकडे जाण्यासाठी असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लॉनसाठी ठेवलेल्या उतारावर 18 ते 20 टपऱ्या आणून ठेवल्या होत्या। या टपऱ्यांचं उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला होता। दरम्यान रंकाळा तलावाचं विद्रुपीकरण करून सौंदर्याला बाधा येत असेल तर त्याला आपण पाठीशी घालणार नाही, अशी भूमिका आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली। हे अतिक्रमण हटवावं आणि आगामी काळात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या। दरम्यान रंकाळा चौपाटीवर अनधिकृतपणे 18 ते 20 टपऱ्या लावून रंकाळ्याचं विद्रुपीकरण होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं सकाळीच कारवाईचा बडगा उगारला। त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून टपऱ्या काढून घ्यायला सुरुवात केली। रंकाळा चौपाटीवर यापुढेही अतिक्रमण काढलं जाईल असं उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी सांगितलं। काल त्यांना इंटिमेशन दिलं होतं आम्ही आमच्या ऑफिसकडून वगैरे, इस्टेट विभाग, अतिक्रमण आणि वॉर्ड ऑफिस, माझं ऑफिस, या सगळ्याच्या वतीनं आम्ही त्यांना काल इंटिमेशन दिलेलं होतं की हे रंकाळा हे ऐतिहासिक आणि हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळं ते काढून घ्या म्हणून। त्याप्रमाणे मग त्यांनी काल काढून घ्यायचं आम्हाला सांगितलेलं होतं। त्यानुसार मग त्यांना काल काय काढता आलं नाही संध्याकाळपर्यंत, तर त्यांनी आज ते बऱ्यापैकी सगळ्या गाड्या काढून घेतलेल्या आहेत। रंकाळा चौपाटीवर झालेलं अतिक्रमण हटवल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। त्याचबरोबर रंकाळ्याच्या सभोवताली असलेल्या अन्य अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे।